Welcome Abhishek Kapoor. Good to have you. Prashansa, welcome. Hey Gulam, hi. Good to see you here. So hallelujah. Thank you Jesus. Thank you for this opportunity. Thank you for joining, whoever has joined. Thank you so much for joining, and I am assuring you, you're going to be thankful for this moment. You're going to, just be so thankful for this time and for this opportunity. And whatever is going to happen today, whatever you're going to learn, whatever you're going to hear on this life, you're never going to forget. It's going to be a life-changing experience. आणि हा जीवन बदलणारा अनुभव जो मला आलेला आहे तो तुम्हाला देखील येणार आहे. So thank you for joining. Let's have a word of prayer, and then we'll have a few songs of worship, and then we're going to directly go into declarations. Let's pray. Heavenly Father, we want to thank you for this wonderful moment. We want to thank you for this opportunity, Lord Jesus. प्रभू या संधीबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो की तुझे वचन तू आम्हाला दिलेली आहेस. तुझे अभिवचन, तुझे प्रॉमिसेस तू आम्हाला दिलेली आहेत परमेश्वर. आणि ते आमच्या हृदयावर नाही, तर आमच्या ओठांमध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतीमध्ये ते येऊ दे परमेश्वर. त्याच्यावरती आमचा विश्वास अधिकाधिक वाढू दे परमेश्वर. प्रभू आम्ही विश्वासणारे आहोत. आम्हाला जे दिसतं त्याप्रमाणे तर आम्ही तुझ्या वचनाने जगणारे आणि तुझ्या वचनाने सर्व काही करणारे लोक तू आम्हाला बनवलेले आहेस. त्यासाठी परमेश्वर आज हे लाईव्ह आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. वी गिव्ह दिस लाईव्ह इन टू युअर हँड. होली स्पिरिट कम अँड लीड अस. होली स्पिरिट कम अँड गाईड अस. वी वॉन्ट टू थँक यू फॉर एव्हरी वन हू जॉईन्ड हिअर. पवित्र आत्म्या तुझ्या मनापासून आभार. जे कोणी जॉईन झाले त्यांच्या अंतःकरणाशी तू आज बोल. Speak to them, O Lord Jesus. We give everything into your hands. The connectivity, the sound quality, and everything. And every declaration, let every declaration that we're going to learn today start, bring miracles, bring restoration, bring changes in their lives. In the name of Jesus I pray. Amen. Thank you, Lord Jesus. Oh, we praise your name. Praise your name, O Lord. Let us sing together this evening. You can lift up your voices wherever you are if you are hearing our voice. त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. तर तो परमेश्वर चांगला आहे. त्याची दया ही सनातन आहे. Oh, we praise your name. Thank you, Lord. Thank you, Lord.
खरोखर देवा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. Yes, Lord. कारण देवा तुझं नाव हे स्तवनीय आहे माझ्या राजा. आकाशामध्ये आणि पृथ्वीवरती जर कोणतं नाव आहे तर ते केवळ एकच आणि ते म्हणजे येशू तुझं नाव. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाला उंच करतो. होय प्रभू, आमच्या बुद्धीला पूर्णपणे खात्री पटली आहे की देवा तुझ्यासारखं दुसरं आणि तिसरं कोणी नाही बाप्पा. तू अद्भुत आमचा परमेश्वर आहेस. तू अद्भुत आमचा जिवंत परमेश्वर. आम्ही तुझ्या नावाला उंच करतो. Thank you, Lord Jesus. Oh, hallelujah. We worship your name. Thank you, Lord. We worship your name. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा यकीन, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. Sing one more time. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. यीशु मसीह को महिमा तेरी गाए आसमान, गाएंगे ज़मीन. यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमान, गाएंगे ज़मीन. There is no one like you, Lord. Absolutely no one like you, Lord Jesus. There is no अब one है like पूरा, you. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. अंधेरों में रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है. तू है जहां तो
Let's declare this together. अब है पूरा यही, ऐसा कोई हो तुम सा कोई नहीं, ऐसा कहीं नहीं। अब है पूरा यशंदरवारी बांधरवा, ऐसा कहीं There is no one like you, Lord. Thank you, Lord. Absolutely no one like you. तुमसा कोई नहीं है परमेश्वर। Oh, there is none like you. Oh, there is none like you, Lord. खरोखर देवा आम्ही आमचे हात उचलण्याद्वारे तुला गौरवतो प्रभू. होय प्रभू, आम्हाला आमच्या बुद्धीला पूर्णपणे खात्री पटलेली आहे देवा की तुझ्याशिवाय आम्हाला अन्य देव नाहीत माझ्या राजा. तुझ्या चांगुलपणाचा वारंवार तू आम्हाला अनुभव देतोस, याबद्दल तुझे आभार मानतो माझ्या राजा. हे केवळ गीत नाही देवा, तर आम्ही केलेली कबुली आहे बाप्पा, आम्ही केलेलं डिक्लेरेशन आहे बाप्पा की देवा तुझ्यासारखं कोणीही नाही प्रभू, तुझ्यासारखं कोणीही नाही माझ्या राजा. आम्ही तुझ्या नावाला उंच करतो प्रभू. Hallelujah. Oh, we praise. नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा और आने वाला कल मेरा है, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा और आने वाला कल मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरा है. अब्राहम का याकूब का प्रभु मेरा है, तू मेरा है. Thank you, Lord Jesus. Worship your name. Thank you, Lord. Thank you, Lord, for the wonderful promises, Lord. धन्यवाद देतो प्रभू, कारण तुझ्या वचनानुसार तू म्हणतोस की तू सर्प आणि विंचू यांना तुडवून चालशील. तू आम्हाला हक्क देतोस, तू आम्हाला अधिकार देतोस तुझ्यामध्ये. याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो माझ्या राजा. या संपूर्ण समयाला आज आम्ही तुझ्या हातात देतो आणि तुला गौरव देतो माझ्या राजा. आज आता आणि सदा सर्वदा Hallelujah.
जो शब्द आदि में था, जो शब्द खुदा संग था, वो शब्द ही खुदा था। वो शब्द हमारे साथ है, वो शब्द हमारे पास है। प्रारंभी जो शब्द होता, जो शब्द देवासह होता आणि जो शब्द देही झाला, तोच शब्द त्याने तुम्हाला मला देऊ केलेला. The word of God, the mighty word of God is your portion and my portion. देवाचं अभिवचन, देवाचा शब्द जो त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी दिलेला आहे, ती आमची ताकद, ते आमचं बळ, ते आमच्या पावलांकरता दिवा, ते आमचं प्रकाश, ते आमचं ज्ञान, ती आमची जगण्याची पद्धत आहे. आमेन. हालेलुया. यहोशुवाचं पुस्तक, द बुक ऑफ जोशुआ, 1 and the verse 8. यहोशुवाचं पुस्तक, पहिला अध्याय, 8वे वचन असं म्हणतं की हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवस आणि रात्र तू त्यावर ध्यान लाव. तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. काय? देवाचं नियमशास्त्र, देवाचे वचन, देवाचे अभिवचन आमच्या हृदयात नव्हे तर आमच्या मुखामध्ये देखील ते असावे, ते निघून जाऊ नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो ह्या संध्याकाळी, दिस इव्हनिंग, आय एम सो ग्लॅड टू ब्रिंग यू दिस 7 declarations. And I want to thank Brother Aditya, who is in Germany right now and is a part of a very nice fellowship. And he shared these 7 biblical declarations with me on WhatsApp. And I happen to read that and I happen to use it every day. मी ते रोज बोलतो, ते मी कबूल करतो. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे की अद्भुत गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडू लागल्या. ते प्रत्येक अभिवचन ज्यावेळेस मी विश्वासाने कबूल केलं, त्या अभिवचनांचे परिणाम, त्या घोषणेचे परिणाम, त्या देवाच्या सामर्थ्याचे परिणाम माझ्या जीवनामध्ये मी पाहिले. And I have so many testimonies from last week, every day, even today. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस हे अभिवचन मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आता, we're going to have those declarations. We're going to declare that one by one. आपण ते एक एक घोषणा करणार आहोत, एक एक अभिवचन आपण बोलणार आहोत. And I'm going to share that with you. So are you guys ready? I hope you guys are ready. I'm going to share those on my screen as well so that it will be very helpful for you. So let's move for the first declaration. आपण पहिल्या अभिवचनाकडे जाऊया. Are you ready? I'm going to say it first and then I want you guys to repeat it. I declare in the name of Jesus, the favor of God in my life restores everything the enemy has stolen from me. Amen. Joel's पुस्तक, Joel 2:25 says, I will repay you for the years the locusts have eaten. योएलच्या पुस्तकात 2 अध्याय 25 वचनामध्ये असं लिहिलंय की ज्याला टोळ्यांनी खाल्लेलं आहे त्या सर्व वर्षांची मी तुझी भरपाई करेन. सो इन मराठी इट सेज, मी येशूच्या नावाने घोषित करतो, देवाचे अनुग्रह माझ्या जीवनात, शत्रूंनी माझ्याकडून जे काही चोरलेले ते सर्व काही परत करण्यात येणार आहे. Amen. So you repeat after me. It's there on your screen. It's in also Marathi. You can repeat after me. आपण मराठीत बोलूया. मी येशूच्या नावाने घोषित करतो, देवाचे अनुग्रह माझ्या जीवनात, शत्रूने माझ्याकडून चोरलेले सर्व काही परत आणत आहे. Once again we'll do it in English. I declare in the name of Jesus, the favor of God in my life restore everything the enemy has stolen from me. Amen. Hallelujah. Praise God. प्रभू आम्ही डिक्लेअर करत आहोत, तुम्ही डिक्लेअर करू लागा. You want it in English, declare in English. You want it in Marathi, you declare in Marathi. पण हे इतकं सामर्थ्यशाली आहे की जे काही सैतानाने चोरलेले, जे काही शत्रूच्या सर्व कृत्यांनी चोरलेले, ते सर्व काही देव माझ्या जीवनात माझ्याकडे ते परत आणणार आहे. मी येशूच्या नावाने घोषित करतो, देवाचे अनुग्रह माझ्या जीवनात, शत्रूने माझ्याकडून जे काही चोरले ते सर्व काही परत आणत आहे. Amen. Take your time. I'm going to share this on your WhatsApp, on your DMs, in your Instagram DM. But this is so powerful. जे काही शत्रूने चोरलं ते परत आणण्यासाठी देवाचा अनुग्रह आमच्यावरती आहे. And when we declare this every day, whatever is lost,
whether it's your money, whether it's your time, whether it's your energy, whatever, जे काही शत्रूने चोरलेलं आहे ते पुन्हा येणार आहे. तुमचे गेलेले दिवस, तुमचे गेलेलं सर्व काही ते पुन्हा आणणार आहे. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Let's move to the second declaration. Let's move to the second declaration. Second declaration, Luke 18:27. What is impossible with man is possible with God. Amen. And that's why I declare in the name of Jesus, I am expecting great victories in the face of great impossibilities. Amen, amen, amen. You can Praise say it God, after me. praise God. I declare in the name of Jesus, I am expecting great victories in the face of great impossibilities. आपण मराठीत वाचूया. मी येशूच्या नावाने घोषित करतो, महान अशक्यता असताना मी महान विजयाची अपेक्षा करीत आहे. आय एम एक्सपेक्टिंग इम्पॉसिबिलिटीज पॉसिबल. महान अशक्यता असताना मी महान विजयाची अपेक्षा करीत आहे. लूक 18:27 मध्ये म्हटलेलं आहे की माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. सो वी डिक्लेअर that I am expecting great victories in the face of great impossibilities. I don't know who this is for. हे कोणासाठी मला माहित नाही. तुम्हाला असं वाटतं की अशक्य आहे, it is impossible. But today declare with me that I am expecting great victories in the face of great impossibilities. This is the word of God. It is impossible for man, but it's possible for God. So देवाच्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे. महान अशक्यता असताना मी महान विजयाची अपेक्षा करीत आहे. You can declare this and you can see the great victories in the coming days. Amen, 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 amen. Hallelujah, hallelujah. तिसरी घोषणा आपण करणार आहोत मराठीमध्ये पहिले. If you can see it on your screen, you can repeat this after me. मी येशूच्या नावाने घोषणा करतो, मी चोराला पकडले आहे आणि त्याने माझ्याकडून चोरलेले 7 पट परत द्यावे लागेल. आमेन. हालेलुया, हालेलुया. त्या काळी, पूर्वीच्या काळी एक नियम होता. ज्यावेळेस एखादा चोर जर का चोरी करताना पकडला गेला तर जे काही त्यांनी चोरलेलं आहे ते त्याला 7 पटीनं त्याला भरून द्यावं लागत असायचं. आणि मला तुम्हाला सांगून द्या, आज परमेश्वर तेच म्हणतो, जे तुमच्याकडून सैतानाने चोरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमचा आनंद, तुमचं कुटुंब, तुमचे नातेसंबंध, तुमचे नातेवाईक, तुमच्या त्या प्रत्येक गोष्टी, तुमचे फायनान्शियल गोष्टी असतील, जे पण सैतानाने आज चोरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आज देव म्हणतो की तो प्रत्येक गोष्टी तो भरून काढणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो की त्याला 7 पटीनं या गोष्टी तुम्हाला परत कराव्या लागेल. नीतिसूत्रे याचा 6वा अध्याय आणि 31वे वचन असं सांगतं की परंतु तो पकडला गेला तर त्याने 7 पट परत करावे लागेल, जरी त्याला आपली संपूर्ण संपत्ती द्यावी लागली तरी. सो व्हॉट एव्हर ही हॅज, त्याला त्याची संपत्ती पूर्ण जरी द्यावी लागली तरी त्याला 7 पटीनं जे पण त्यांनी तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला पुन्हा एकदा द्यावं लागेल. वी गोना रीड दिस इन इंग्लिश एज वेल. I declare in the name of Jesus, I have found the thief and he must restore to me 7 times what he stole. In the book of Proverbs chapter 6 130 verse says, yet if he is caught, he must pay 7-fold, though it costs him all the wealth of his house. Amen, amen, hallelujah. Amazing, amazing. Repeat this again. Third point, I declare in the name of Jesus, I have found the thief and he must restore to me 7 times what he stole. Proverbs 6 chapter 31 says, yet if he is caught, he must pay 7-fold, though it costs him all the wealth of his house. Hallelujah, hallelujah.
चौथी घोषणा आपण करणार आहोत. त्यानंतर आपण चौथी घोषणा आपण करणार आहोत. मी येशूच्या नावाने घोषित करतो, मी माझा पैसा, वेळ, संधी, आरोग्य आणि नातेसंबंध यांची संपूर्ण पुन्हा स्थापना करत आहे आणि मी नक्कीच अपयशाशिवाय सर्व काही परत मिळवीन. आय विल रिपीट दिस अगेन. यू कॅन रिपीट आफ्टर मी. Start in English. Let's read out in English now. I declare in the name of Jesus, I'm pursuing total restoration of my money, time, opportunities, health, and relationship. Amen. Yes. And I will, without fail, recover all in the name of Jesus. We declare and we receive it in the name of Jesus. We're gonna read this, we're gonna declare this once again in Marathi. You will start reading. मी येशूच्या नावाने घोषित करतो, मी माझा पैसा, वेळ, संधी, आरोग्य आणि नातेसंबंध याची संपूर्ण पुनर्स्थापना करत आहे. मी नक्कीच अपयशाशिवाय सर्व काही परत मिळवीन येशूच्या नावाने. आमेन. Amen. Amen. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Sing the song. Oh, we praise your name. Thank you, Lord. Oh, hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Let your kingdom come, so Lord. Let yours will be done. Song. Oh. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा तेरे नाम. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा तेरे नाम. Yes, Lord Jesus. Thank you, Lord. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा तेरे नाम. तेरे नाम यीशु नाम. तेरे नाम यीशु नाम. तेरे नाम. तेरे नाम यीशु नाम. तेरे नाम यीशु नाम. मेरा जीवन, मेरा तन मन, मेरी आत्मा तेरे नाम. मेरा जीवन, मेरा जीवन, मेरा तन मन, मेरी आत्मा तेरे नाम. तेरे नाम. Hallelujah. यीशु. Oh, we thank you, Lord. Thank you, Lord. तेरे नाम. Yes, Lord Jesus.
5व्या डिक्लेरेशन कडे आलेलो आहोत. अँड आय एम गोइंग टू रीड दॅट इन मराठी फर्स्ट. मी येशूच्या नावाने घोषित करतो, मी डोक्यावर आहे आणि शेपटीवर नाही. मी डोका आहे आणि मी शेपूट नाही. मी वर आहे आणि मी खाली नाही. मला आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते मला गाठतील. माझ्या विरोधात उठणारी प्रत्येक जीभ चुकीची ठरेल. माझ्या पैशावर, माझ्या आरोग्यावर व माझ्या कुटुंबावर किंवा माझ्या सेवेवर कोणतंही हत्यार यशस्वी होणार नाही. आमेन, आमेन, आमेन. आणि दिस इज इन यशया. तुझ्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. दिस इज सो ग्रेट. आपण ते पुन्हा एकदा वाचूया मराठीमध्ये. दिस इज सो पॉवरफुल. मी येशूच्या नावाने घोषित करतो, मी डोका आहे तर मी शेपूट नाही. मी वर आहे आणि मी खाली नाही. मला आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते मला गाठतील. आशीर्वाद माझ्या मागे येतील. माझ्या विरोधात उठणारी प्रत्येक जीभ चुकीची ठरेल. माझ्या पैशावर, माझ्या आरोग्यावर, माझ्या कुटुंबावर व माझ्या सेवेवर, माझ्या कामावरती, माझ्या इतर ठिकाणी कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही. Let's do this English. Deuteronomy, the Lord will make you the head and not the tail. Isaiah 54:17, no weapon formed against you will prevail. You will refute every tongue that accuses you. I declare in the name of Jesus, I am the head and not the tail, above and not beneath. I expect blessings to chase me down. Wow. I expect blessings to chase me down and overtake me. Every tongue that rises against me will be shown to be wrong. No weapon formed against me, my finances, my health, my family, my ministry will ever prosper. Amen. Praise the Lord. Such a marvelous declaration. I declare in the name of Jesus, no weapon formed will prosper, Lord Jesus. Every word spoken against my life, my health, my family, my ministry, everything will be proved wrong, will be shown wrong, and blessings will be following me and they will overtake me. I declare it in the name of Jesus. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. Hallelujah. 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 Let's go to the next one. Hallelujah. आपण 6व्या डिक्लेरेशन कडे जाऊया. Hallelujah. रोमकरास पत्र 8 अध्याय 38 वचन. जे देवावर प्रेम करतात आणि त्याच्या उद्देशाने बोलतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी चांगल्यासाठी कार्य करतात हे आम्हाला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी येशूच्या नावाने घोषित करतो, देव माझी परिस्थिती आता बदलत आहे. जेव्हा मी त्याचे पालन करतो व कृतज्ञ हृदयाने त्याची स्तुती करतो तेव्हा माझा विश्वास आणि त्याच्यावर असलेला विश्वास मला चोरलेला संपूर्ण व परिपूर्ण पुनर्स्थापनेचा दरवाजा उघडत आहे. Amen, amen, amen. Praise the Lord. Let's do it in English. I declare in the name of Jesus, God is turning my situation around right now. As I obey Him and I praise Him with grateful heart, my faith and trust in Him is opening a door for a total and complete restoration of everything that has been stolen. Amen. Praise the Lord. God is opening a door for total restoration. God is opening a door for total restoration. Hallelujah. And I believe it, Lord. I believe it, Lord. I declare God is turning my situation around. I don't know who needs to hear this, but you declare that God is turning the situation around. As you obey and praise Him with grateful heart, and your faith and trust is opening door for a total and complete restoration of everything. त्याच्यावरचा विश्वास आणि त्याची कृतज्ञता तुमच्यासाठी दार उघडी करत आहे. आय डिक्लेअर ओ लॉर्ड जीसस, हे माझ्या परिस्थिती आताच बदलत आहे. जेव्हा मी त्याचे पालन करीतो व कृतज्ञ हृदयाने स्तुती करतो तेव्हा माझा विश्वास व त्याच्यावरती असलेला विश्वास हे माझ्यासाठी दरवाजा उघडत आहे माझी परिस्थिती बदलण्यासाठी. Let's go to the last declaration. Nikhil will lead us into this last declaration, 7th one.